श्री स्वामी समर्थ. तर आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस. आजच्या दिवशी पूजा केली जाते देवी महागौरी माता ह्यांची. आणि आजचा रंग आहे पिकॉक ग्रीन, मोरपंखी कलर. सो आज आपण बनवत आहोत दाल पालक. पालक ग्रीन आहे. ॲक्च्युली मोर पिसामध्ये बरेच कलर असतात, सो काहीतरी बऱ्याच कलरचं दिसेल असं ट्राय करूया असा विचार केला होता, पण नाही जमलं. सो मी आज मस्तपैकी दाल पालक बनवते. स्टे ट्यून. दाल पालक हा एकतर टेस्टी लागतो. तुम्ही तो राईस बरोबर खाऊ शकता. इतका सुंदर लागतो की कायच तुम्हाला सांगू. मस्तपैकी इथे पालक आधी चिरून घेतला. खूप कमी पालक राहिला होता माझ्याकडे, तेवढाच मी इथे वापरते. पालक आणि डाळ एकत्र कुकरमध्ये शिजवायला टाकायचं. त्यात थोडंसं मीठ, हळद आणि हिंग टाकलेली आहे. एक 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे डाळ पण आपली छान शिजून निघते. आणि हे आहे त्यात आपल्याला एकजीव करायचं. मग तुम्ही फिरक्याचा वगैरे इथे यूज करू शकता ते एकजीव करण्यासाठी. आणि आता दुसरीकडे आपण फोडणीची तयारी करतो आहे. तेलामध्ये छान जिरं तडतडलं की कांदा टाकायचा, मिरची टाकायची, टोमॅटो टाकायचा. आणि इथे मी आमचा खोबरं आणि लसूणचा मसाला होता तो टाकते. ते सगळं छान भाजून आलं की मस्तपैकी चटणी टाकायची चवीनुसार. आणि आपण ह्याच्यात मीठ टाकलं होतं डाळीमध्ये, त्यामुळं अंदाजानेच मीठ टाका किती लागेल तसं. आणि हे सगळं छान मिक्स करायचं डाळ टाकून. हवं असेल तेवढं, तुम्हाला जर पातळ हवे असेल तर थोडं पाणी टाका. आणि असं छान तयार झालेलं आहे आपला दाल पालक. या खायला.